मिळते प्रतीक इलेवन कराडे त्यांच्या विपक्ष असेल तो मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। एक्रॉस द लाइन हाइट पैक्टर देखिए अंपायर बता रहे हैं। यहाँ से अंपायर की बात करेंगे। यहाँ से अगर दोनों अंपायर के जिक्र किया जाए तो यहाँ से बहुत बड़ी अंपायरिंग और खास करके देखिए बाहुबली संगम दादा भुईर और उनके साथ पाली के हमारे संगम दादा। और दूसरे अंपायर बात करेंगे तो इस मैच के बाद संगम दादा थोड़ा सा हमारे दूसरे अंपायर के भी नाम देकर चाहिए। मुझे लगता है बहुत दूर से यहाँ पर पहचानना थोड़ा मुश्किल हो रहा है। तीसरी अंपायर देखिए बात करेंगे यहाँ से। हाँ स्क्रीन पर देखा जा रहा है निश्चित रूप से आज बर्थडे आज भावाचा दिनेश दादा की देखिए बर्थडे आज बहुत बड़ा यादगार लम्हा बनाया जा रहा है यहाँ से। और ये चलिए भाई यहाँ पर तीसरी अंपायर की मांग की गई और उसके बाद देखिए कैच कर लिया गया। नहीं कैच छूटा यहाँ से, दिल तो टूटा होगा। और उसके साथ देखिए यहाँ से ये देखिए गेंदबाज देखिए नाखून से चौधरी सर बता रहे हैं भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार नहीं लूट लिया घर यार का। कहते ना कबर हो या खबर खोदते तो अपने ही है भाई। टोटल की बात करेंगे। टोटल देखिए कहां पहुंच गया जाकर 4 रन सुपर 10 का देखिए यहां पर ये चौथा है क्योंकि आज की रात की पूरा लॉर्ड शो। ये देखिए कमाल के गेंद भाई 3 ओवर का मैच है। ये गेंद कम खेलना होगा। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए जब टीम को जरूरत है रनों की। यहां से चलिए यहां से निश्चित रूप से गेंदबाज के एक्शन के ऊपर जो तीसरी अंपायर यहां पर और उसके बाद देखिए टाइमिंग एलिवेशन बड़ा हिट देखिए यहां से एक के 47 चलिए गाने मत रुकिए भाई टाइमिंग छोटा तो मजा ही है। और सेटअप चालू हो गया कोई बात नहीं धन्यवाद। मुझे लगा मेरी गोली नहीं लगी ना जाके। चलिए प्रामाण की बोली AK-47 की गोली डीजे और पावरफुल लगाया जा रहा है। मुझे लग रहा है शायद गोली और जोर निकलेगा निश्चित रूप से। टोटल की बात करेंगे। टोटल देखिए कहां पहुंच गया भाई 10 रनों तक। बहुत बढ़िया देखिए यहां से पहला ओवर का किल कंप्लीट हुआ है। चलिए बात करेंगे यहाँ पर खास करके मैंने पहले ही बताया कि ये तारीख पे तारीख जो चुना गया है ना यहाँ पर पहले भी मैंने आकर बताया बाबू दादा मंडे देखिए आज जिनकी सॉन्ग जिनके संगीत आज पूरे महाराष्ट्र के कोने कोने में जाकर चाहे शादी हल्दी की लीजिए चाहे राजनीति की दुनिया में लीजिए बर्थडे का सॉन्ग लीजिए हर सॉन्ग देखिए अग्री कोहली सॉन्ग में निश्चित रूप से। और उसके साथ साथ देखिए बात करके दिनेश दादा देखिए आज इनके बर्थडे है खास करके इस बर्थडे को स्पेशल डे बनाए बड़ा अच्छी बात है। और भाग्य की बात है हम इस टूर्नामेंट में जुड़ सके क्योंकि इतना बिजी शेड्यूल चल रहा है ना। मैं मेरे लिए नहीं कहूंगा डीजे लीजिए अंपायर लीजिए कमेंटेटर लीजिए हर किसी के लिए। और एक बार देखिए बड़ा हिट इस बार शायद एलिवेशन नहीं मिल पाया यहां से देर से आता हुआ लेकिन दुरुस्त आता हुआ यहां पर।
करेंगे किधर दादा तेलंगे देखिए बात करेंगे लाजवाब है। कहते ना जब बैठ जाते हैं महफिल तीन लेग बाई से रन आता हुआ और ये लेग बाई का रन भी दर्द देकर जाएगा। संतोष चौधरी सर आज भी स्कूल में गब्बर के बच्चे जब पढ़ाई के लिए आते हैं ना अपने साथी बच्चे से कहते हैं कि मेरे पिताजी ने एक गलती किया था। क्या गलती किया था भाई? ठाकुर का 2 हाथ खाता था, पैर छोड़ा था और ठाकुर ने लेग बाई से कुचल कुचल कर मारा था। तो ये लेग बाई का रन भी खलल खेल सकता है भाई। और ये चलिए क्रॉस लाइन, बल्ला जल्दी ले लिया भाई। सेलिब्रेशन देखिए क्या चलिए आजकल तो बहुत सारा सॉन्ग आ रहे हैं क्योंकि बहुत सारे बैल के मालक बन चुके हैं। चौधरी सर आज देखिए अब हर गांव पे जाओ कहीं ना कहीं 2 बैल लेकर देखिए बैलगाड़ी की शरीयत में नौजवान बड़ी तेजी से भाग रहे हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 10 रन बनाए। अब कहा जा रहा था कि बैल की शरीयत से थोड़ा क्रिकेट धीमा पड़ जाएगा, लेकिन मैं तो कहूँगा इस साल थोड़ा देर से शुरुआत हुई लेकिन बहुत तेजी से। इतना नाइट है मुझे लगता है और रायगढ़ में पहले मैं नहीं देखा था सही। बहुत सारा नाइट देखिए चलता हुआ, रुकने का नाम नहीं ले रहे हैं। अभी देखिए बात करेंगे, अभी तक देखिए 1 रन कर चुके हैं 3 गेंद में और कम से कम 30 के करीब तो पहुंचना। अरे चलिए बैकफुट से जाकर खिला गया यहाँ पर। जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ और हल्की सी खराब फील्डिंग, नजरी हटी, दुर्घटना घटी, 2 रन आता हुआ। सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए टीम को देखिए जाकर पहुंच गए 13 रन में। अब 13 क्या होगा ऐसा चर्चा होगी। और क्रिकेट में एक अच्छा टोटल तक पहुंचने कई 6 के हिट मारना पड़ता है। चलिए गेंद की बात करेंगे, गेंद 4 गेंद हुआ है। पहले पे विकेट, उसके बाद सिंगल, फिर विकेट, फिर सिंगल। नहीं अच्छी बात है, डाउटफुल को क्लियर करना बहुत जरूरी होता है। इसके बाद देखिए थान दिया है फील्डर से गेंद के नीचे और एक कैच। जब बड़ा हिट खेलने गए यहाँ पर कैच मिलता हुआ यहाँ पर। कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा, सबसे ज्यादा, सबसे ज्यादा।
था एक्स्ट्रा रनों से टोटल तो आगे पहुंचेगा, लेकिन इस मंजिल तक कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली खिलाएंगे यहाँ पर सेठ बल्लेबाज नहीं खिले हैं, लेकिन बहुत समय से इंतजार कर रहे हैं। उनके साथ देखिए करण, एक रन आएगा दूसरे के लिए, एशनो एशनो और दूसरा भी कंप्लीट यहां से होता हुआ 2 रनों के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 16 रन। देखिए सिंगल डबल से टोटल तो आगे पहुंचेगा, लेकिन कम से कम 25-30, यही तो बात छिड़ी भाई हमने। अगर आपको यहां पर कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराख नहीं गिरता है। चमकता हुआ ट्रॉफी देखिए यहां से, कौन सी टीम देखिए यहां से, अभी तक देखिए बात करेंगे 3 टीम पहुंच चुके हैं। सीधा देखिए यहां से आउट टाइप के यहाँ पर टिप कवर तैनात है, पहला रन लेंगे दूसरे के लिए यहाँ पर आप तेजी से भागते हुए, और करण भी जाकर पहुंचे देखिए यहां से। दीपेश ने बोला भाई भाग करण, करण अर्जुन में ये, और 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 18 रन से। अभी भी 4 गेंद बचा है, लेकिन कहते हैं ना कक्कर पत्थर मत मारो, सीधा पहाड़। एक तो बड़ा हिट, बैटर रेडी है, नॉस्टैक के बैटर क्या कर रहे हैं, स्विच देखिए तैयार कर रहे थे निश्चित रूप से, बड़ा तेजी से भागे थे। अब गेंदबाजी के लिए तैयार होंगे गेंदबाज, 18 रन गेंदबाज तैयार रहे। अरे चलिए फिर से एक बार तेजी से भागेंगे, पहला रन और दूसरे के लिए दूसरा भी कंप्लीट किया। अब 2-2 रन लेकर, ये भी अच्छी सोच है। कि महिलाओं में गुलामी करने से बेहतर खुद के झोपड़ी में राज करो। 20 रन तक यहां पर पहुंचते हुए 20 रन तक पहुंच गए। देखिए अभी भी 3 गेंद बचाए हैं, अगर इस 3 में से 2 गेंद पर बड़ा हिट आता है तो फिर फाइटिंग टोटल तक पहुंच जाएंगे। नहीं, मौका नहीं दे रहे, अच्छी गेंदबाजी एकदम जड़ में रख रहे हैं, लेकिन कुछ खराब फील्डिंग से देखिए छोटे छोटे गलती से यहां पर 2-2 रन लुटा रहे हैं भाई। स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से 22 रन। और अभी भी इस ओवर की बात करेंगे ना, 2 गेंद बचा है भाई, आखिरी 2 गेंद। कहते ना सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा, पैसे रखने के लिए बैंक। ये अंतिम 2 गेंद के लिए क्या बैटर 2 बड़ा हिट ढूंढ पाएगा या गेंदबाज 2 गेंद में रोक पाएगा, ये तो आने वाला वक्त समय बताएगा भाई। बहुत बढ़िया क्रिकेट, लाजवाब यहां से बात करेंगे। करारी टीम खास करके देखिए वो टॉस जीते थे, फील्डिंग चुने थे, लेकिन गेंदबाजों ने पहला ओवर में 10 रन खर्च किए थे। पंड्या उसके बाद देखिए विवेक और संजय की क्या वापसी, लेकिन ये 2 गेंद पुल्ले न, लेकिन यहां पर सब पर एलिवेशन नहीं हो पा सका। फिर से एक बार देखिए तेजी से भागते हुए, भाग धन्नु बसंती का इज्जत का सवाल है। कालिया सांबा पीछे पड़े थे बसंती के, लेकिन बसंती अपने टांगे को लेकर भागे थे। यहां से देखिए दीपेश हुई 2 रन भागकर यहां से 24 तक पहुंच गए हैं। लेकिन अब जो हमने बात की देखिए फाइटिंग टोटल 30 तक, क्या एक चौके एक छक्के से पहुंच पाएंगे। चलिए पानी चाहिए, आप पानी इमरजेंसी है तो लेकर जा सकते हैं। कितना कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है भाई। टीम का टोटल देखिए पहुंचा यहां पर 24 रन, और अभी देखिए 1 गेंद बची है पानी की मांग। कहते ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। क्योंकि ये अंतिम जो गेंद है ना, बहुत समय के लिए इस मैच का करेगा पर्दाफाश। अगर आया बड़ा हिट तो फिर दबाव बनेगा करारी टीम के पक्ष में। अगर ये गेंद पर कोई नंबर नहीं आया फिर दबाव बनी रहेगी यहाँ पर गिरोली टीम के। क्योंकि ये तो नहीं कह सकते कि 25-27 रन बहुत बड़ा, लेकिन बहुत छोटा भी नहीं मान सकते हैं। लेकिन जो 3 ओवर का एक इतिहास बता रहा है, कम से कम 30 तक पहुंचना जरूरी है। कहते ना कीमत पानी का नहीं होता है, कीमत हमेशा प्यास की होती है। और कीमत चौकी छक्के का नहीं, कीमत है भाई साहब अच्छी इनिंग की होती है।
और दीपेश ने अभी तक अच्छा इनिंग खेला है। क्या इस पानी के साथ है उस प्यास को बुझाएंगे? बड़ा हिट खेलने के साथ साथ है या गेंदबाज है संजय अंतिम गेंद के पर अपनी टीम को जो मुट्ठी में बनाए रखे हैं। और ये चलिए भाई पानी पीने के बाद है दाग दिया चौका, निर्णायक चौका हो सकता है यहाँ पर। और दीपेश ने बता दिया भाई कफन न डालो मेरे चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। अट्ठाईस रन अजय सर देखिए पर छोड़ रहे हैं कमेंट्री बॉक्स पर। जहाँ पर 29 के टारगेट है भाई, लेकिन अभी ये टारगेट मुश्किल बना सकती है क्योंकि अक्सर रात में फुल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। तो देखते हैं ये मैच कहाँ पहुंचेगा। 29 का एक फाइटिंग टोटल कहा जाएगा, लेकिन से क्या शुरुआत देखने को मिलती है, तो ये सब सुनने के लिए चलेंगे अजीत।
मान्य श्री रुपेश मांडे यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या पाहुण्यांना विनंती करतोय की या ठिकाणी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सामना अतिशय जबरदस्त रंगणार याच्यामध्ये शंका नाहीये. रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. आपण एन्जॉय करतोय. कराडे विरोधात गिरवले अशी लढत आपण पाहतोय. टॉप 5 मध्ये कोण जाणार ही लढत आपण पाहणार आहोत. तलेगाववाडी संघानं टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. बोरकार संघानं टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर वानिवली संघानं टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. आता इथून पुढे कोण जाणार याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. माननीय श्री चंद्रकांत गरज साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्या मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचं. एकविरा चषकामध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत. आयोजक संयोजक मान्य श्री बाबू मांडे, मान्य श्री दिनेश पाटील, मान्य श्री केदार तेलंगे या तिन्ही मान्यवरांकडून तुमचं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट केले फलंदाजांना. एक जबरदस्त दमदार सुरुवात झाली आहे. मिड विकेट रिझन मध्ये आकाशीला गवसणी घालणारा फटका. चेंडू जातोय सी मारेसे पलीकडे. पहिला असताना 9.50च्या सरीसरीनं धावा जमवायच्या आहेत. त्या म्हणजे कराडे संघाला. आणि आल्या आल्या सुंदर फटका, देखणा फटका प्रेक्षकांची मने जिंकले. फलंदाज प्रतीक या फलंदाजानं. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. सलगचा शानदार आणि दमदार षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रतीक याच्या बॅट मधून ठोक डीजे. रिक्वायर्ड हंड्रेड होता. आता मात्र या ठिकाणी कमी झालंय. सुरुवात अतिशय दमदार झाली आहे. मी तर म्हणेन कराडे संघाची अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग मॅरिट नुसार फटके पाहायला मिळतात. एक फटका लगावला होता त्यांना मिड विकेट रिझन मध्ये. एक फटका लगावला होता लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. फलंदाज प्रतीक याच्या बॅट मधून आउटस्टँडिंग फलंदाजी. विचार करण्यास भाग पाडलाय गोलंदाज राजा. गोलंदाजाला राजने ओळखला हवाय की आपल्याकडे अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा वेळेस कशा प्रकारे चेंडू हाताळले पाहिजेत. मात्र तसं न होता गोलंदाज मात्र वरचढ झालाय या फलंदाजावर. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय जमिनीला. गुदगुल्या करत चेंडू निघालाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. दणदण करीत सी मारेसे पलीकडे. एक ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. आक्रमण चढवलं.
पनवेल विरोधी पक्षनेता आणि माजी नगरसेवक तथा नगरसेवक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील एकविरा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम स्वागतम स्वागतम. थँक्यू सो मच. हॅलो चेक. शुभ स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते, कार्यसम्राट, गोरगरिबांचे कैवारी, दीनदुबळ्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे रक्षण करते सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे या पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं. असे कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आमचे देवासाहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. बरेच पाहुण्यांची मांदी आली या ठिकाणी आलेली आहे. ते तमाम मान्यवरांचं बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगे आयोजित आई एकविरा चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा गोरगरिबांचे कैवारी, दीन दुबळ्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि नैना प्रकल्प विरोधी आपला विचार मांडणारे सन्माननीय आदरणीय विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे या पाहुण्यांच्या ठिकाणी दमदार आगमन होत आहे. दमदार नेतृत्व, दमदार कर्तृत्व असे असणारे सर्वांचे आमचे लाडके, सर्वांच्या हृदयाची ताईत प्रीतमदादा म्हात्रे यांचं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. मॅच ऑन करा. सामना चालू करायचा. सोळा धावा धावपळक्यावर 29 धावांचा पाठला करत असताना सुंदर फलंदाजीचा प्रत्यक्ष या मैदानावर पाहायला मिळतोय. हा चेंडू खूपच अष्टमला होता, मात्र यष्टीरक्षकानं चूक केली आहे. अगोदरच दुष्काळ आणि त्यामध्ये अजून दुष्काळ पडतोय तो म्हणजे गिरवले संघाकडून. आणि या 4 धावा मिळत आहेत बाईच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. या 4 धावेच्या बराबरीनं एकूण धावा धावपळकावर आपण पाहतोय 20 या आकड्यावर. 29 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये थोडंसं ढिसाल गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज राज या गोलंदाजांकडून. असं वाटलं होतं की टफ फाईट मॅच पाहायला मिळणार गिरवल्या विरोधात कराडे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूनं. गुडलँड स्पॉटवर चेंडू आदलला गेला. एका डॉट चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 20 या आकड्यावर. एक जमेची बाजू आहे, अजूनही एकही मोराबाद झाला नाहीये. संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, चिकाटीनं खेळावं लागेल मित्रमंडळींना. गिरवल्या संघाला या सामन्यामध्ये राहायचं असेल तर. षटक संपल्याचा इशारा आहे तो. डॉट चेंडू टाकले, सलगचे 2 चेंडू डॉट टाकले. पहिल्या चेंडूचा जर विचार केला अगदी के.जी. गायकर सर तर खराब चेंडू हाताळले गेले होते गोलंदाज राज याच्या माध्यमातून. आणि त्याच्यावर मात्र मोठे पार पाहायला मिळाले, षटकार चौकार पाहायला मिळाले. आक्रमण चढवला. सुरुवात दमदार झाली होती मित्रमंडळी कराडे संघाची. तसं पाहिलं तर कराडे संघ चांगल्या परिस्थितीमध्ये. सुरुवात अतिशय चांगली आहे. परिस्थितीनुसार खेळ करतायत दोन्ही फलंदाज प्रतीक आणि बंड्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जे पॉवर प्लेचं षटक होता त्या षटकामध्ये धावा जमल्यात. 29 धावांचा पाठला करताना आतापर्यंत 20 या आकड्यावर. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे 2 विन साठी.
सामना चालू करायचा आहे, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आम्हाला खूप सामने खेळवायचे आहेत, विनंती करतो सहकार्य करा. या ठिकाणी पनवेलचे भावी आमदार सन्माननीय आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी दमदार आगमन होत आहे. त्यांच्या समावेत उपसरपंच देवलोली तथा जिल्हा अध्यक्ष रायगड आमचे सर्वांचे लाडके आदरणीय कार्यसम्राट देवा पाटील या पाहुण्यांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पळसपे विभाग अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदेशभाई म्हात्रे या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या ठिकाणी पोंजे विभागीय अध्यक्ष पोंजे गावचे अनमान शान सन्माननीय आदरणीय देवेंद्र शेठ चोरगे या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय प्रशांत मोरे, युवा नेते दीपक शेलार, युवा नेते सन्माननीय आदरणीय अविनाशजी मालकर, युवा नेते वैभव जोशी, शिवराज साखरे युवा नेते या पाहुण्यांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. खरं तर स्वागत करूया सुमनांनी, दिन आज हा भाग्याचा आला, स्वागताच्या परिमळ गंधाने सभा मंडप सुंदर सजला. आपल्या न्याय हक्कासाठी सदैव आपल्या पाठीशी तत्पर हजर राहणारे एकमेव कार्यकर्ते या परिसरातील सर्वांच्या हृदयाचे ताईत प्रीतमदादा म्हात्रे भावी आमदार यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी रवींद्र शेठ तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत असणार. जाऊया आपण मॅच कडे. सुंदर चेंडू हाताला गेला, गोलंदाज प्रतीक हातमुळे हा गोलंदाज झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रतीक हातमुळे हा गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम हाताला गेला, स्लो डिलिव्हरी चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. ज्यावेळेस तुम्ही विविधता असते प्रत्येक गोलंदाजाकडे त्यावेळेस गोलंदाज सक्सेसफुल ठरत असतो. त्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रतीक. गरज आहे मित्रमंडळींना गोलंदाजी सरस करण्याची, अतिशय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून. त्यानं ओळखलंय 12 चेंडू 9 धाब्यांची गरज असताना आता मात्र येणार आहे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. जास्तीत जास्त डॉट चेंडू गेले तर गिरवल्या संघाला अगदी चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये एक्झिक्यूट केला, चेंडू जातोय कार्पेटच्या साह्यानं, फक्त सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. बंट्याने स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 21 या आकड्यावर. या ठिकाणी निवेदन असणार आहे. गोटेकर बी संघाचा संघनायक, बीरवाडी महाड संघाचा संघनायक. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद. जाऊया आपण आमचे मराठीचे सुमधुर समालोचक सन्माननीय आदरणीय अजित झुंजाराव. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्ष पाहायला मिळतो, तिक्कट मारा पाहायला मिळतो, टिचन गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रत्येक हातमुळे. जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. गरज आहे संघाला त्यावेळेस निर्णायक षटक टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना यश येतोय गोलंदाज प्रत्येक याच्या माध्यमातून. स्लो डिलिव्हरी चेंडू होता, फक्त चेंडूला सन्मान केला, त्यानं ओळखलाय, चांगल्या प्रकारे प्रयोग करतोय गोलंदाज आणि प्रयोग त्याचा सक्सेसफुल येत आहेत. ज्या वेळेस तो ओळखतो एखादा चेंडू प्रचंड वेगाने हाताळला जातात, एखादा चेंडू तो स्लो डिलिव्हरी टाकला जातोय गुडलँड स्पॉटवर. आतापर्यंत त्यानं आपल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी गोलंदाज प्रतीक याचे. सामन्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं गोलंदाज प्रतीकनं. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली होती प्रतीकनं, षटकार चौकार पाहायला मिळाले, आक्रमण पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक केला गोलंदाज प्रतीक या गोलंदाजानं, तिक्कट मारा केलाय. आतापर्यंत अजून येणाऱ्या 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. समीकरण असं होतं की 12 चेंडू 9 धाव्यांचं, आता मात्र सेम समीकरण पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंडला बंड्या एक जमेची बाजू आहे. अगदी विचार केला ना केजी गायकर सर तर एकही मोरा बाद झाला नाहीये अजूनही कराडे संघाचे. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानावर रवाना आहेत.
बंड्या खेळतो एक वर, साथी फलंदाज खेळतोय आपल्या वैयक्तिक 2 षटकार 1 चौकार, 2 चौकाराच्या साह्यानं एकूण 21 या धावसंख्येवर. हा चेंडू फसवा, चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन बाहेर निघाला. फलंदाज आशालभूत नजरेनं पाहत राहिले. संघाची धावसंख्या स्थिर आहे. मी नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. खडे खडे मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि एका डॉट चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 22. आता मात्र येणार आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. चांगला सामना रंगतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर समप्रमाणामध्ये आहे. इथून चांगले चेंडू हाताळले गेले गोलंदाजांना तर निश्चित परत येऊ शकतो गिरवले संघ. जर 1-2 मोठे फटके आले तर सामन्याची पूर्णपणे हवा जाऊ शकते, ती म्हणजे गिरवल्याच्या बाजूने. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्ष या मैदानावर पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजीचं केली आहे ती गोलंदाज प्रतीक. या गोलंदाजानं सामन्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं. त्याने फक्त आपल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या. आउटस्टँडिंग गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. कोणत्याही प्रकारचं त्यांना दडपण स्वीकारलं नाहीये. माइंड फ्रेशने गोलंदाजी केली गोलंदाज प्रतीकनं. ज्यावेळेस तुम्ही खेळत असताना त्यावेळेस तुमच्याकडे आत्मविश्वास ठासून भरलेला असला पाहिजे. त्यांना दाखवलं जरी 12 चेंडू 9 धावा असल्या तरी मी माझं चांगलं षटक टाकीन आणि त्या प्रकारे यशस्वीरित्या पार पाडलं. ते म्हणजे षटक गोलंदाज प्रतीक या गोलंदाजानं. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज दीपेश हातमुळे. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्यानं 2 षटकार मारलेत, 2 चौकार मारलेत. वैयक्तिक आपल्या 21 या धावसंख्येवर खेळतोय तो ऑन स्ट्राईक प्रतीक. चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली आहे. ज्यावेळेस तुमचे कष्ट प्रामाणिक असतील त्यावेळेस तुम्हाला यश नेहमीच मिळत असतो आणि यावेळेस प्रयत्न करावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील, जोर काढावा लागेल गिरवल्या संघाला सामना जिंकायचा असेल तर. तलेगाव एंड करून गोलंदाजी करतोय गोलंदाज दीपेश हातमुळे. ऑन स्ट्राईक प्रतीक. पहिला चेंडू सुंदर हाताला गेलाय. फुलर लेनचा चेंडू होता. व्हाईट यॉर्कर टाकला होता गोलंदाज दीपेश या गोलंदाजानं. चेंडू काही समजला नाहीये. ज्या वेळेस अगदी पाहायला गेलो ना KG गायकर सर तर एखादा चेंडू मिस झाला ना फलंदाजी करत असताना किती लगेच अंपरकडे पाहत असतात, कारण अंपर काय देतो निर्णय. मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होती. संघाची धावसंख्या स्थिर आहे. मजा येणार, मजा येणार. अतिशय रंगतदार सुरुवात केली आहे. प्रतीकने रंग भरले या सामन्यामध्ये. हा चेंडू बॅट चेंज लागून चेंडू जातोय फर्स्ट स्लिपला. जेल सुट्टे मित्र म्हणेन 1 धाव मिळते. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अशा वेळेस तुम्ही अशा छोट्या छोट्या जर चुका कराल तर निश्चितच येणारा काळ आणि वेळ या ठिकाणी 1 धावेचं महत्व समजेल. मात्र 1 धाव मिळते 1 सिंगलला. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 23. प्रेशर आणि प्रेशर दोघांकडे प्रेशर वाढलं गेलंय. असं वाटलं होतं दोन्ही दडपणाखाली संघ खेळतायत. प्रत्येक एक सेट झालेला फलंदाज त्यानं 2 षटकार मारले, 2 चौकार मारले, तरी मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचं काम केलं गोलंदाजानं. कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण स्वीकारलं नाहीये गोलंदाज दीपेश या गोलंदाजानं. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. मान्य श्री नामदेव लबडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. खानवले गावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. पाहुणे देखील सामन्याचा खूप सारा आनंद घेतात. अतिशय चांगला सामना रंगतोय. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कराडे विरोधात गिरावले अशी लढत आपण पाहतोय.
हा चेंडू सुंदर होता, मात्र या ठिकाणी खूपच लक्ष आमच्या बाहेर निघालाय. टाळ्याचा आवाज येतोय कराडे संघाकडून. स्वर चेंडू भेटतोय आणि या ठिकाणी एक अव्वंतर धाव मिळते. अव्वंतर धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 24. दोन्ही विक्स ओपन केले पंचांनी आणि चेंडूला अवांतर घोषित केलाय आणि एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 24 या आकड्यावर. अशा वेळेस जर तुम्ही अशा चेंडू हाताळला तर निश्चितच सामना जाऊ शकतो कराडे संघाकडे. दोन्ही संघांना चांगली पक्कड रचली आहे. सामना खूप कठीण होता गिरवले संघासाठी, मात्र या ठिकाणी आता दोन्ही संघ समप्रमाणामध्ये चालतायत. असं वाटलं होतं, सोप्पा करून ठेवलं होतं सामना प्रतीकनं, मात्र आता कठीण झालंय दोन्ही संघांना. हा चेंडू आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता, पंचांनी दाद उचलून धरल्याने फलंदाज LBW च्या स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिला मोहरा बाद होतोय. बॅक टू द डगआउट. फलंदाज बंड्या ठोक डीजे. टेन्शन वाढवलं गेलंय कराडे संघाचं, थोडस टेन्शन वाढलं गेलंय. डोके ठरतोय की काय हा गोलंदाज. प्रतीकनं सुंदर गोलंदाजी हाताळली, त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल देऊन गोलंदाजी केली आहे गोलंदाज दीपेश. या गोलंदाजाला अप्रतिम क्रिकेटचा खेळ, क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळालं, स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळालं. सामना सोडला नाहीये. 12 चेंडू 9 धावांची गरज असताना संघर्ष करावा लागतोय धावांसाठी कराडे संघाला. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये. मान्य श्री तळेगावचे उद्योजक रविशेठ पाटील सिव्हिल इंजिनियर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील एकविरा चषकामध्ये सहर्ष स्वागत. मान्य श्री रुपेश शेठ मांडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण एकविरा चषकामध्ये सहर्ष स्वागत. सामना अतिशय रंगतदार आहे. प्रेक्षकांमध्ये कुजबूज चालू असेल. KG गायकर सर, कोण सामना जिंकेल? अजूनही या काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि नेऊन ठेवलाय कुठे गिरवल्या संघानं? अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दीपेश या गोलंदाजाकडून. सुंदर चेंडू, बॅट चेज लागून चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र सलगचा दुसरा बाद होतोय. आल्या पावली परतलाय नंदू हा फलंदाज. आता जड झालाय मी तर म्हणेन कराडे संघाला. ठोक डीजे. चेंडू 7 धाब्यांची गरज असताना आता सामना येऊन ठेवलाय अंतिम क्षणाला. 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका आला तर कराडे संघ सहज सामना जिंकू शकतो. त्यानं स्ट्राईक रोटेट करायला हवी आहे, कारण जो चांगला बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे त्यानं 2 षटकार मारलेत, 2 चौकार मारलेत प्रतिमेच्या माध्यमातून आणि प्रतीक मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. जर एखादी धाव काढली गेली तर निश्चितच स्ट्राईक एंडला येऊ शकतो प्रतीक. हा चेंडू वरती पदेचा चेंडू होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण मात्र एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये दणदण करीत.
एक चेंडू एका धावेची गरज आहे. क्वालिफायची मॅच आहे. कोण टॉप 5 मध्ये जाणार ट्रॉफीचा हकदार असेल. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. अतिशय चांगला सामना रंगतोय. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला सामना आजच्या दिवसामधला सुंदर पाहायला मिळतोय. पहिला सामना जिंकला होता तलेगाव वाडी संघानं. स्वरा स्पोर्ट टीएस स्पोर्ट तलेगाव वाडी हा संघ अविनाश मांडेने हा बांधलेला संघ, ज्यांची ओळख आहे युवा कार्यकर्ते आहेत मान्य श्री अविनाश मांडेना हा सामना पुरस्कृत केला होता तलेगाव वाडी संघ. तो संघ टॉप 5 मध्ये गेलाय. त्यानंतर वानिवली संघानं टॉप 5 मध्ये या मॅच मध्ये 50,000 लोकांनी या मॅचचा आनंद घेतलाय. आणि आजच्या दिवसामध्ये त्या घरबसल्या प्रेक्षकांचं श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एकविरा चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. अतिशय जबरदस्त सामना रंगतोय. मैदानामध्ये एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. स्टँडर्ड क्षेत्ररक्षण लगावलं गेलंय. क्षेत्ररक्षकांनी एक चेंडू एका धावेची गरज. 4 चेंडू जबरदस्त हाताळले होते गोलंदाजांना. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी पाहायला गेलं ना केजी गायकर सर, तर चेंडू पर्यंत पोहोचला असताना क्षेत्ररक्षक तर निश्चितच या चेंडूवर 1 किंवा 2 धावा मिळाल्या असत्या. मात्र तसं न होता टप्प्याचा अंदाज घेतला. टप्पा पडल्यानंतर उचली घेतली. कडक ग्राउंड आहे आणि त्यामुळे याचा फायदा झालाय तो फलंदाजांना. आता मात्र येणारा एक चेंडू आणि एका धावेची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहित. सर्वांच्या नजरा लागल्यात रोहित कडे आणि दीपेश या गोलंदाजाकडे. रोहित फलंदाजी करतोय. एक चेंडू आणि एका धाव. टाळ्या वाजून कौतुक करा या सामन्याचा. जबरदस्त सामना आणि सामना विजयी होतोय. गिरवले संघ जल्लोष करतो. एक चेंडू, मी नेहमी म्हणत असतो एक चेंडू 6 धावा होतात, मात्र एक चेंडू आणि एक धाव कधीही होत नसते. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज असताना चौकार मारला आणि 1 रन काढण्यासाठी गेला. मात्र या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि सामना जिंकला तो म्हणजे गिरवले संघानं. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कराडे संघ, वेल प्लेट गिरवले संघ. चांगला खेळ आणि पाहुण्यांना देखील खेळ आवडला असेल. आमचे प्रीतम दादा म्हात्रेंनी हा सामना पाहिला, त्यांना देखील खूप आवडला असेल.
मनपूर्वक स्वागत असणार आहे. उरणमधून राजकीय स्थितीजावरील उगवता तारा म्हणून प्रीतमदादा या म्हात्रे यांच्याकडे पाहिले जातं. भावी आमदार व्हावे ही तरुण पिढीची इच्छा आहे असे आमच्या असणारे सर्वांचे लाडके आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. साहेब स्वागत नसे फक्त जीवाला, साहेब स्वागत नसे फक्त हातराय जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. साहेब आपण आलात पुनश्च एकदा. बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगे आयोजित आई एकविरा चषक 2024च्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांच्या समवेत देवलोलीचे सरपंच, उपसरपंच तथा जिल्हा अध्यक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष देवाभाई पाटील हे पाहुण्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी देवा पाटील साहेबांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. त्यांच्या समवेत पलस विभागीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट संदेश म्हात्रे साहेब या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पोंजे विभागीय अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष युवा कार्य सम्राट देवेंद्र चौरगे या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय प्रशांत शेठ मोरे, युवा नेते प्रदीप शेलार साहेब, युवा नेते अविनाश मालकर, युवा नेते वैभव जोशी, युवा नेते शिवराज साखरे या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी स्वागत होत आहे. माईक चालू करा. मॅन ऑफ द मॅच गिरवले संघाचा प्रतीक. दोन या धावा ठिकाणी ज्याने दिल्या, दोन धावा ज्याने दिल्या प्रतीक मॅन ऑफ द मॅच. आणि मी प्रीतमदादा म्हात्रे यांना विनंती करणार आहे ही ट्रॉफी देण्यासाठी, कारण एक जबरदस्त मॅच झाली, टफ मॅच झाली, रफ अँड टफ. कराडे आणि गिरवले, त्याच्यामध्ये गिरवले संघ जिंकलेला आहे. विरोधी पक्षनेते आणि आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय आमचे प्रीतमदादा म्हात्रे यांना मी विनंती करणार आहे हे पारितोषिक त्यांच्या हस्ते दिलं जाईल. या ठिकाणी पलसपे विभागीय अध्यक्ष संदेश शेठ म्हात्रे या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. स्वागत करूया सुमनांनी. दिन आज हा भाग्याचा आला, स्वागताच्या परिमल गंधाने सभा मंडप सुंदर सजला. खर तर पाहुणे या मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येते, करीतो स्वागत हर्ष भरोनी प्रेमे गावणी स्वागत गीते. सर्व पाहुण्यांचं शब्द सुमनांने मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी सर्वांचा स्वागत होत आहे. खरं तर प्रीतमदादा म्हात्रे आपण कधीही हाक मारा, आपल्या सेवेसाठी तत्पर हजर राहणारे एकमेव सच्चा कार्यकर्ते प्रीतमदादा म्हात्रे, कर्तृत्व सिद्ध करणारे आमचे प्रीतमदादा म्हात्रे. बघा आज अति मोलाचा वेळ काढला आणि आमच्यासाठी आले, त्याबद्दल पुनश्च एकदा आई एकविरा चषक मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. रवींद्र तांडेल यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. या साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. बरेच मान्यवरांची मानदेली या ठिकाणी आलेली आहे. नवनिर्वाचित ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोपडाचे सदस्य संतोषदादा मांडे यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. नवनिर्वाचित मोपाडा वासंबेचे सदस्य पांडुरंग शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत होत आहे. या ठिकाणी केदार शेठ तेलंगे यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सामनावीर या सामना ठरलाय प्रीतम. मी साहेबांना विनंती करतो की आपण प्रतीक सामनावीर प्रतीक मी साहेबांना विनंती करत आहे प्रीतमदादा म्हात्रे की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफीज द्यायची आहे. दीपेश या आपण